श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, ज्येष्ठ साहित्यिक कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं ऐकूया आजचं हे वृत्तविशेष. श्रोतेहो, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन. आपल्या सर्व मराठी जनांचा अभिमान बिंदू. मराठी भाषा ही अनेक शतकांपासून समृद्ध होत गेली. अनेक संतांनी आपल्या बोलीतून मराठी भाषेला सजवलं, फुलवलं. 20व्या आणि 21व्या शतकात अनेक लेखक कवींनी आपल्या शब्द सामर्थ्यातून मराठी भाषा समृद्ध केली. मराठी भाषा मनामनात रुजावी यासाठी नागरिकांच्या जबाबदारीविषयी सांगत आहेत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर. आज महाराष्ट्र भाषा दिन. यंदा नुकताच आपल्या शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. परंतु मराठी भाषेचं अस्तित्व हे 2-2.5 हजार वर्ष ललित लेखनामध्ये म्हणजे नाटक काव्य याच्यामध्ये आहेच. याचे पुरावे आपल्या अभ्यासकांनी शासनाला सादर केले आणि 10-12 वर्षांनंतर आज हा निर्णय झालेला आहे. याच्याबद्दल सगळ्या मराठी माणसांना जसा आनंद वाटतो, समाधान वाटतं, तसं मलाही वाटतं आहे. अभिजात भाषेचा दर्जा दिला ही गोष्ट खरी, पण मराठीमध्ये विविध प्रकारचं लेखन हे गेली अनेक वर्ष होत होतं. प्रश्न असा आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय खरा, पण नेमकी व्यवहारातनं मराठी भाषा कमी कमी होत चाललेली आपल्याला दिसते. अगदी बोलण्यातनं, शिक्षणातनं लेखनही फार होत नाहीये. ग्रामीण भागातली मुलं मुली लिहायला लागलेली आहेत, हा माझ्या दृष्टीने आनंदाचा भाग आहे. परंतु ज्यांना आपण शिक्षणासाठी म्हणतो त्या शिक्षणासाठी मराठी भाषेचा विस्तार कमी कमी होत चाललाय. इंग्रजी माध्यमातून शिकवण्याची ओढ पालकांना वाटायला लागली, त्यामुळे मराठी शाळा कमी होत आहेत, शिक्षकांची कपात होते आहे, मराठी शाळांच्या जागाही विकल्या जात आहेत. असं भीषण दृश्य आहे. घराघरामध्ये पूर्ण मराठी बोललीच जाते असं नाही. उलट ग्रामीण भागामध्ये मोडकं तोडकं होईना इंग्रजी बोललं जातंय आणि दुसरीकडे तरुण मुलं लिहिण्याचाही प्रयत्न करतायत मराठीमधनं. त्यामुळे अशा परस्पर विरोधी गोष्टी मराठी भाषेच्या बाबतीत जाणवत आहेत. आज कुसुमाग्रज जन्मदिनानिमित्त आपण हा दिवस मानतो आहोत मराठी भाषा दिन. त्यामुळे मराठी भाषकांनीच मराठी भाषा टिकवायची. अभिजात दर्जा जरी शासनाने दिला तरी शासनाने ही गोष्ट करावी की मराठी शाळा कशा टिकतील, त्या शिक्षकांना वेळेवर वेतन कसं मिळेल, त्या शाळेमध्ये इंग्रजी शाळेच्या दर्जाच्या सुविधा कशा निर्माण होतील. कारण त्या सुविधा नसल्यामुळे बऱ्याच वेळेला पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमात घालण्याचा असतो. तर मराठी भाषा टिकवण्याचं काम हे जसं शासनाचं आहे, त्यांनी सोयीसुविधा निर्माण करून देणं, आर्थिक मदत करणं, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मराठीमधून सगळे व्यवहार करणं, मराठीमधनं बोलणं, लिहिणं, अर्ज करणं, विनंत्या करणं, मराठीतनं मुलांना शिकवणं, घरामध्ये मराठी नीट बोलता येईल अशा प्रकारे व्यवहार करणं. बाहेरच्या क्षेत्रामध्ये गेलो तरी सुद्धा मराठीमधनच सर्वांशी बोलणं हे आवश्यक आहे आणि ते जर आपण केलं नाही तर नुसता दर्जा मिळून त्याचा फारसा उपयोग होणार नाही. 100 वर्षापूर्वी राजवाड्यांनी म्हटलं होतं की मराठी भाषेकडे नीट लक्ष दिलं नाही तर ही भाषा मुमूर्षू आहे. मुमूर्षू म्हणजे मरणप्राय झालेली. तर ती वेळ आपण आणू नये, ती वेळ येऊ नये असं वाटत असेल तर नुसते उत्सव आणि गीत साजरी करण्याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मराठीत बोला, मराठीत मुलांना शिकवा आणि कमीत कमी पहिला शिक्षणाचा टप्पा जो असतो प्राथमिक शिक्षणाचा 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत मराठी माध्यमातूनच बोललं शिकवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील त्या शाळांच्या मध्ये मराठी शिकवलं जातं, पण ते दुय्यम दर्जाचं असतं. वरिष्ठ दर्जाचं ज्याला म्हणता येईल त्याला तसं मराठी शिकवलं जात नाही. ते शिकवलं जावं. परभाषिक प्रांतातल्या शाळा जर महाराष्ट्रामध्ये असतील तर त्यांनाही उच्चस्तरीय मराठी शिकवण्याचं सक्ती सुद्धा म्हणायला हरकत नाही अशी केली पाहिजे. आणि जे मुळात मराठी भाषा पालक आहेत, शिक्षक आहेत, त्यांनी मराठी टिकवण्यासाठी मराठीत व्यवहार होणं, मराठीत बोलणं हे आवश्यक आहे. कारण भाषा जिवंत ठेवण्याचं काम जिवंत माणसांचं असतं.
ती नुसती पुस्तकामध्ये शिल्लक राहत नाही, परंतु सर्व क्षेत्रामध्ये मराठी वापरल्याशिवाय भविष्य काळामध्ये मराठीचा उत्कर्ष होणार नाही. आपण नकारात्मक न बोलता सकारात्मक बोलू की मराठी भाषेचा उत्कर्ष करण्यासाठी आपण सगळेजण कृतिशील होऊ, नुसते बोलून चालणार नाही. मी स्वतः या बाबतीमध्ये कटिबद्ध आहे. मी सहसा इंग्रजी शब्दही वापरत नाही. आपणही तसंच करा. मला आपण व्यक्त होण्याची संधी दिली, मनापासून धन्यवाद. बोला मराठी, लिहा मराठी, व्यवहार करा मराठी. श्रोते हो, आपल्या भाषेतच आपली प्रगती असते. नेमकं हेच कवी कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्य देवीची विनवणी या कवितेतून सांगितलं आहे. कुसुमाग्रज सांगतात, परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम भाषिक होऊन आपुल्या, प्रगतीचे शिर कापू नका. या पार्श्वभूमीवर मराठी भाषा टिकवण्यासाठी, घट्ट रुजवण्यासाठी शासन स्तरावर काय प्रयत्न सुरू आहेत याविषयी माहिती देत आहेत राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉक्टर नामदेव भोसले. जसं मराठी माणसाचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपली मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे. मग ते इतर देशात राहणारे असो, इतर राज्यात राहणारे असो किंवा आपण असाल, तर हे सर्व करत असताना जनतेबरोबर मराठी भाषिकाबरोबर राज्य शासनाची सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे की आपली मराठी भाषा टिकली पाहिजे, वाचली पाहिजे आणि ते अधिक प्रगल्भ होत समृद्ध झाली पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याबरोबरच राज्य शासन सुद्धा आपल्या माननीय मुख्यमंत्री असतील, आपल्या विभागाचे मंत्री असतील किंवा प्रशासनाचे प्रमुख या सर्वांच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी, सर्वसमावेशक होण्यासाठी विविध स्तरावर आपण आपल्याच माध्यमातून प्रयत्न करत आहे. मुख्य म्हणजे मराठी भाषा समृद्ध करणं म्हणजे आपण इतर भाषेचा द्वेष करणं असं नाही, तर ती भाषा सर्वसमावेशक असली पाहिजे. आणि ज्या राज्याची आपली ही जी भाषा मराठी आहे, व्यवहाराची भाषा, प्रशासनाची भाषा मराठी आहे आणि आपण त्रिभाषा सूत्र स्वीकारलेलं आहे, त्यामुळं आपली मराठी भाषेतून सर्व शासकीय कारभार जो होतोय, मग शासकीय कार्यालय असतील किंवा प्रशासनातल्या नसती संचिका असतील, ते सर्व मराठीनं काम व्हावं ह्या दृष्टीनं सर्व आपल्या शासन स्तरावर काम सुरू आहे. पण नुसतं फक्त प्रशासनातलं मराठीत काम होऊन चालणार नाही, तर आपली भाषा आहे ही ज्ञान भाषा बी झाली पाहिजे, व्यवहाराची भाषा झाली पाहिजे, प्रशासकीय भाषा झाली पाहिजे. आणि त्या भाषेचं हे सर्व होत असताना आपल्याला त्याचं जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे आणि त्याच प्रमाणात प्रचार प्रसिद्धी सुद्धा केली पाहिजे. आणि आपल्या मराठी भाषेतलं जे साहित्य आहे, मग ते संत साहित्य असेल, इतर साहित्य असतील किंवा काही गाजलेली पुस्तकं असतील किंवा आपले काही ग्रंथ असतील, गाथा असतील, ज्ञानेश्वरी असेल, हे सर्व साहित्य इतर भाषिकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं मराठी भाषेचं भाषांतर सुद्धा इतर भाषेमध्ये त्या पुस्तकाचं ज्ञानाचं होणं गरजेचं आहे, जेणेकरून मराठी भाषा ही आपली मराठी भाषिका मर्यादित न राहता इतर भाषिक आहेत त्यांना सुद्धा या भाषेविषयी रुची व्हावी, या निमित्तानं आपण ते सुद्धा काम राज्य शासनानं सुरू केलेलं आहे. आणि त्याचबरोबर नुसतं लेखनामधूनच नाही, तर ऑडिओ सुद्धा म्हणजे ऐकण्याच्या माध्यमातून किंवा दृश्य माध्यमातून सुद्धा आपल्याला ज्ञानेश्वरी किंवा इतर साहित्य कसं आपल्याला सर्वांना उपलब्ध होईल, तर त्यानुसार सुद्धा आपण ते प्रकल्प हाती घेतलेले आहे. किंवा केंद्र शासनाचा आता भाषिणी ऍप आहे, त्यामध्ये जवळजवळ आपल्या देशातल्या 16-22 आणि आता जवळजवळ 36 भाषा आहेत. त्या भाषा सुद्धा म्हणजे आपण कुठल्याही भाषेचं कुठलंही भाषांतर आपण करू शकतो. हे थोडं प्राथमिक स्वरूपात जरी असलं तरी पण सर्व भाषेतलं साहित्यिक एकामेकाला म्हणतो ना आपण विचाराची, ज्ञानाची, भाषेची आदान प्रदान, ज्यावेळी आपण दुसऱ्या भाषेतले काही शब्द स्वीकारू त्याच वेळी दुसरे भाषिक सुद्धा आपले शब्द स्वीकारले आणि हळूहळू मग ही भाषा अशी प्रगल्भ होईल आणि समृद्ध होईल. त्या माध्यमातून सुद्धा आपण सगळे मिळून ते काम करत आहे. आणि मराठी भाषा आपल्या म्हणजे फक्त मराठी भाषा गौरव दिन किंवा प्रेरणा दिन किंवा आपले साजरे करून नाही होणार, पण तरी सुद्धा एक आपला मराठी भाषिक आहे त्यांचा एक संस्कृतीचा भाग आहे की जसं जसं आपण
आपण संस्कृती किंवा आपल्या लोककला आहेत त्या जशा प्रगल्भ होतील वाढत जातील त्याच माध्यमातून आपल्या मराठी भाषेचा प्रचार प्रसिद्धी सुरू होते आणि ते इतरांपर्यंत पोहोचतं आणि एक संस्कृती आणि कला आणि भाषा या अशा आपल्याला स्वतंत्र नाही करता येत. आणि नुकताच आपल्याला आता अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. त्या अभिजात भाषेच्या दर्जामुळे आपण 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिन म्हणून सुद्धा सन्मान दिन म्हणून सुद्धा साजरा करणार आहे. हे सर्व करत असणाऱ्या लोकांना वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून वाचन प्रेरणा दिन असेल. पण नुसतं वाचन प्रेरणा दिन साजरे करूनही चालणार नाही. तर आपली लहान मुलं आहेत मग लहान बाल संमेलन सुरू केले पाहिजे. भविष्यात प्लॅन आहे की बाल संमेलन सुरू करणं, युवा संमेलन सुरू करणं, महिलांसाठी आपण संमेलन सुरू करणं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये संमेलन नाही तर राज्यामध्ये सुद्धा मराठी भाषिक खूप आहेत. त्या मराठी भाषिक बरोबर इतर भाषिकांनी तुझा त्याच्यात सहभाग घ्यावा आणि मराठी भाषा त्यांनी चांगल्या पद्धतीने बोलून एक त्यांच्या सुद्धा विचाराचे आदान प्रदान घेऊ. इतर भाषेतील माणसं सुद्धा मराठी भाषिक मध्ये रूपांतरित व्हावीत आणि ते त्यांच्या इच्छेनं आपल्या भाषेची प्रगल्भता बघून आपल्या भाषेमध्ये साहित्य ज्ञान जे काय आहेत ते सर्व त्यांना उपलब्ध होऊन एक त्यांच्यात एक असे हे म्हणतो ना आपण जिज्ञासे जागे झाले पाहिजे कारण हे आपल्याला साहित्य वाचलं पाहिजे. ही फक्त लिखाणासाठी आणि ह्याच्यासाठी म्हणून नाही तर ह्या भाषेमधून आपल्याला जीवनाचं आयुष्याचं आणि आपलं आयुष्य समृद्ध करण्याचं ज्ञान मिळणार आहे. त्या माध्यमातून सुद्धा म्हणजे इतर राज्यात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जे आपले मराठी भाषिक आहेत त्यांना एकत्र करून मराठी भ्रमण मंडळ आपण जे आहेत आंतरराष्ट्रीय आणि इतर राज्यातली त्या माध्यमातून आपल्याला मराठी भाषिक जिथं जिथं गेलेले आहेत त्या भाषिक बरोबर आपली संस्कृती कला आणि भाषा सुद्धा ती कशी सर्वांबरोबर पोहोचणार त्या दृष्टीने सुद्धा आपण एक व्यवस्थात्मक निर्माण सर्वांच्या मार्गदर्शनाने आपण करत आहोत. आणि हे अभिजात भाषा जो दर्जा आपल्याला मिळाला त्यामध्ये माननीय रंगनाथ पठारे साहेबांच्या आदेशाखाली समिती होती त्याच्या सदस्य होती. त्यांनी 2011 पासून प्रयत्न करून आपली मराठीची सुरुवात कुठून झाली प्राचीन सगळं त्याचा इतिहास त्याचं लिखाण शिलालेख सगळे शोधले आणि आपल्याला आत्ताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळे काय होणार आहे आपल्याला खूप काही रोजगाराची संधी सुद्धा निर्माण होणार आहे कारण भारतातली जेवढी विद्यापीठ आहेत त्या सर्व विद्यापीठामध्ये एक मराठी भाषा हा विभाग असणार आहे. तिथं आपल्या मराठी भाषेवर संशोधन होईल. परत दुसऱ्या भाषेकातले जे काही साहित्य असेल देवाणघेवाण होईल. वेगवेगळे प्रकल्प आपल्याला घेता येतील. आपण विश्वकोश खंड निर्माण केलेले आहेत. परिभाषा कोश आपण निर्माण केलेला आहे. कारण ज्यावेळी इतर भाषेतल्या शब्दाला आपल्याकडे पर्याय उपलब्ध नसतील तर भाषा कशी वाढणार. तेव्हा नवीन शब्दाच्या नोंदी नवीन शब्द निर्मिती हे सर्व माध्यमातून विविध लेखकासाठी विविध योजना आहेत प्रकाशकासाठी योजना आहेत. मराठी भाषा आपण 15ला साजरा करतो. या सर्व माध्यमातून सर्वांगीण याच्यातून आपल्याला मराठी भाषा तुम्हाला सर्वाला बरोबर घेऊन आणि आपल्या सर्वांच्या विचारानं आणि चर्चा करून संवाद साधून जोपर्यंत आपण पुढे जात नाही तोपर्यंत आपली मराठी भाषा समृद्ध होणार नाही. पण आपण सर्व बरोबर असल्यामुळं मला असं वाटतंय की नक्कीच आजचा आपण जसा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय तसाच आपण पुढील 50 वर्षानंतर सुद्धा मराठी भाषा ह्या विश्वावर जागतिक स्तरावर पोहोचली आणि ती नुसती ज्ञानाची किंवा प्रशासनाची भाषा नाही राहिली ती व्यवहाराची भाषा सुद्धा झाली. ती उदरनिर्वाहाची सुद्धा भाषा कशी होईल त्यानुसार सर्व स्तरावर चर्चा संवाद आणि हे चालू आहे ना. आपण सगळे मिळून त्या मराठी भाषेचं संरक्षण संगोपन आणि संवर्धन करूया. श्रोतेहो, मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं प्रत्येक मराठी मनाला वाटतं लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. आणि याचं मुख्य कारण संत ज्ञानेश्वरांनी ओवीबद्ध करून आपल्यासमोर ठेवलं आहे. माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. प्रसारण सहाय्य तन्मय जाधव. समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.